मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे। तिथली आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने आता या ठिकाणी कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आता हा पक्षप्रवेश होतोय। मुंबईतील ही दृश्य आहेत। शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सुरू आहे। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यामध्ये आपण पाहतोय अनेक कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे। संपूर्ण राज्यभरात ऑपरेशन टायगर शिवसेनेकडून राबवण्यात येतोय आणि आता मुंबईतील आपण हे दृश्य पाहतोय। मुंबईमधील अनेक कार्यकर्ते आहेत जे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतोय। राज्यभरामध्ये ऑपरेशन टायगर शिवसेनेकडून राबवण्यात येतं आणि आता मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। बाजू बाजू सर्व बाजूला इकडे भाई 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 मनसेकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी हा प्रवेश केलेला आहे। शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर हे राबवण्यात येते राज्यभर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। इकडे मिंचेकर आणि गजानन जाधव हातकणंगले विधानसभा। गजानन जाधव जिल्हा प्रमुख मनसे। आज डॉक्टर मिंचेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यांच्याबरोबर गजानन जाधव इतरही तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपतालुका प्रमुख अनेक पदाधिकारी आज त्यांच्यासोबत शिवसेनेमध्ये दाखल झालेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। गेल्या अनेक म्हणजे 2-2.5 वर्षापासून जेव्हा आपली शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार आम्ही पुढे नेतोय, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय आणि सरकार महायुतीचं सरकार 2.5 वर्षापूर्वी स्थापन झालं, तेव्हा जे 2.5 वर्षात जे महायुतीने काम केलं ते काम त्याच्यावर प्रभावित होऊन हे काम करणारी महायुती आहे, काम करणारी शिवसेना आहे हा विश्वास ठेवून हजारो लाखो लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। हातकणंगले विधानसभा मतदारसंघात कोल्हापूरमध्ये आमचे महायुतीचे जास्तीत जास्त आमदार महायुतीचे निवडून आलेत। आपले किती आले टोटल? 10 पैकी 10 कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 10 महायुतीचे आमदार निवडून आलेत। त्यामुळे खासदार एक निवडून आलेत आणि त्यामुळे हातकणंगले मतदारसंघ अधिक मजबूत डॉक्टर मिंचेकर यांच्या प्रवेशामुळे होईल। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। भाई, पुण्यामध्ये दुर्दैवी घटना आहे ती घडलेली आहे, अद्यापही आरोपीला पकडण्यात आलेला नाहीये, कसं म्हणता या घटनेकडे? खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। एक निंदनीय प्रकार
या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बरोबर घडलेला आहे आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत, अजितदादा लक्ष घालून आहेत. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला अटक होईल, कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना आम्ही एसटीमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा, त्यांना सोपं व्हावं म्हणून 50% सवलतही दिली. परंतु अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही, त्यांची खैर केली जाणार नाही आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. अशा प्रकारचं सरकारचं धोरण आणि भूमिका एसटी डेपो आज मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनाही मी सांगितले ज्या आगारामध्ये अशा बंद पडलेल्या एसट्या आहेत त्यामध्ये असे गैरप्रकार होत आहेत, हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे आणि या संपूर्ण सर्व डेपो मॅनेजरला अशा प्रकारच्या बंद पडलेल्या गाड्या या तात्काळ त्याचा निकाली काढल्या पाहिजे, लिलावात काढल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला कुठेही वाव मिळता कामा नये या दृष्टीने परिवहन मंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांवर काल निलंबनाची कारवाई देखील केलेली आहे. कुणालाही यामध्ये एक्सक्यूज नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. यामध्ये कठोर कारवाई या ठिकाणी एसटी परिवहन च्या वतीने आणि सरकारच्या माध्यमातून केली जाईल, कारण शेवटी आमच्या लाडक्या बहिणींची योजना जशी आम्ही केली तशाच लाडक्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे देखील सरकारची भूमिका आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या नराधमांना कुठेही कुणी सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पालकमंत्री पदाचा विषय लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.